पेणमध्ये प्रथमच इलेक्ट्रिक कार चार्जिंग सेंटरची सुरुवात. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया आणि लेव्हिकॉन इंडियाचा उपक्रम. पेणमध्ये ईव्ही कार चार्जिंग सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया आणि लेव्हिकॉन इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता पेणवासियांना कमी दरात आणि जलद चार्जिंग सुविधा मिळणार आहे. लेव्हिकॉन ॲप वापरून चार्जिंग करता येणार असून क्यूआर कोडद्वारे पैसे भरता येतील अशी माहिती डायरेक्टर केदार नाडगौंडी यांनी दिली. या सेंटरच्या उद्घाटन समारंभात पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी नगरसेवक राजा म्हात्रे, दिलीप लाड, कुणाल नाईक, उद्योजक सचिन शिगवण उपस्थित होते. चालू केलेलं आहे CFIच्या माध्यमातून. तर या चार्जिंग सेशननी आपण इलेक्ट्रिक कार्स ज्या आहेत या फास्ट चार्जिंगमध्ये चार्ज करू शकू, म्हणजे कमी वेळामध्ये लोकांना पुढच्या प्रवासासाठी या चार्जरचा उपयोग करता येईल. साधारणपणे या चार्जरला कमीत कमी 20 मिनटं ते 50 मिनटं, गाडी कोणची आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि ह्याच्यासाठी आपलं लेव्हिकॉन नावाचं एक ॲप आहे. त्या ॲपने आपण चार्जिंग चालू करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सर्व सेशन्स, किती कॉस्ट लागलेली आहे, GST किती आहे, सगळी डिटेल मिळेलच. आणि ह्याच्या पुढे जाऊन आपण इन फ्युचरला ॲपलेस चार्जिंग चालू करतोय, जे भारतात फार कमी ठिकाणी इम्प्लिमेंट केलेलं आहे. हे युरोपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चालू झालेलं आहे की प्रत्येक इलेक्ट्रिक कारवाल्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांची ॲप लोड करायला लागायची, जे अजूनही लागत आहेत. तर ती कमी व्हावं आणि UPI जसं भारतात आता आपण बघतो सगळीकडे UPIचं प्रमाण खूप मोठं आहे, त्याचा आपण त्या बेसचा उपयोग करून आपण EV चार्जिंगला सुद्धा आणि UPI मधनं फक्त QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्यानंतर फक्त अमाऊंट भरायची आणि जेवढी तुम्हाला अमाऊंट हवी असेल त्या अमाऊंटचं चार्जिंग तुम्ही चालू करू शकता. हा त्याच्यामागचा प्लस पॉईंट आहे. त्याच्यामध्ये वॉलेट नसणार आहे. जेवढ्या अमाऊंटचं चार्जिंग होईल तेवढे पैसे तुमचे कट होतील, उरलेले पैसे तुम्हाला इमिजिएट रिफंड येतील. अशा पद्धतीची सिस्टीम आहे. आणि ह्याला सिमिलरली आपण इन फ्युचरला 2 व्हीलरसाठी पण एक चार्जर इथे ॲड करतोय, की ज्याचा फायदा असा होईल की जी लोक ट्रान्झिट करतायत किंवा ज्यांना फास्ट लांब जायचं आहे आणि चार्जिंग कमी आहे, तर त्यांना एक साधारणपणे 15 मिनिटात 40 किलोमीटरची रेंज त्यांना मिळेल. आणि त्याची नॉमिनल कॉस्ट साधारणपणे 15 मिनिटासाठी एक 50 रुपये एक ॲव्हरेज GST वगैरे धरून अशी एक कॉस्ट राहील. ते खूप इकॉनॉमिकल राहील, लेस दॅन 1 रुपीज वगैरे असं ते पडेल. अशा पद्धतीचं आपण हे उभं केलेलं आहे. आणि याला इन फ्युचरला आपण सोलरनी इंटिग्रेट करूया, की जेणेकरून जी चार्जिंगची कॉस्ट आपण लावणार आहे ती आपण युजरला, म्हणजे जे बेनिफिशरीज आहेत त्यांना आपल्याला कमी करता येईल. असा आपला याच्या मागचा उद्देश आहे. आणि असं आपण सर्वत्रच, म्हणजे नुसतं पेण असं नाही, आपल्याला जे हायवेज आहेत किंवा काही अशी ऑफिसेसची ठिकाणं आहेत की ज्यांना आपण ही सिस्टीम्स इम्प्लिमेंट करून आपण जेवढं ग्रीन इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरता येतील याचा आपला, म्हणजे त्यांना सपोर्ट मिळाला तर लोक वापरतील, चार्जिंग मिळालं तर लोक जास्त गाड्या घेतील आणि कॉस्ट कमी झाली पाहिजे, जेणेकरून त्यांची रिकव्हरी लवकर होईल. असा आपला याचा मागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी आपण CFIच्या माध्यमातून इन फ्युचरला पूर्ण भारतभर आपण हे राबवणार. धन्यवाद. आमचे मित्र डॉक्टर किशोर देशमुख यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं. अद्ययावत सुविधा CFI कडून आपल्या पेण शहरातील नागरिकांना मिळत असल्या कारणाने त्यांनी भविष्यातील विचार केला की भविष्याची गरज काय आहे, नागरिकांची काय गरज आहे ती देण्याचं काम आज डॉक्टर देशमुख साहेब यांच्या मार्फत CFI मार्फत पेण शहराला मिळत आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आम्हाला इथं बोलवल्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचा आभार मानतो.